प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर. शिक्षक समिती कोकण विभागीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर 26 ऑगस्टला प्राथमिक शिक्षक पतपेढी ओरोस येथे होणार आहे. पाहूयात. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती महाराष्ट्र आमच्या संघटनेच्या राज्य कार्यकारिणीमध्ये ठरल्याप्रमाणे कार्यकर्त्यांना चेतना देणे, कार्यकर्त्यांना शिक्षकांचे आणि आपल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न इत्यादीबाबत जागृत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर विभागवार मेळावे घेण्याचे आमच्या संघटनेने ठरवलेले आहे. आणि त्याप्रमाणे आपल्या कोकण विभागाचा मेळावा हा आपल्या सिंधुदुर्गामध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. आणि तो मेळावा आमचा 26 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न होणार आहे. या मेळाव्याचं उद्दिष्ट असंच आहे की जे संघटनेमध्ये कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना संघटनात्मक जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन करणे, त्याचप्रमाणे जे काही विविध शिक्षकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न कशाप्रकारे हाताळावेत, त्याचप्रमाणे आपले विद्यार्थी आणि शाळा यांच्या ज्या काही समस्या आहेत त्याबाबत कार्यकर्त्यांनी कशाप्रकारे व्यक्त व्हावं या दृष्टीने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व्हावं या दृष्टीने हा कार्यकर्त्या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. आणि हे आयोजन करण्याचा कोकण विभागाचा मान हा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेला आहे. हे फार आनंदाची गोष्ट आहे. आणि या मेळाव्यासाठी आपल्या कोकण विभागातील जे 5 जिल्हे आहेत म्हणजे रत्नागिरी, ठाणे, पालघर, रायगड आणि आपला सिंधुदुर्ग जिल्हा अशा 5 जिल्ह्यामधून शेकडो शिक्षक कार्यकर्ते इथं आपल्या सिंधुदुर्गमध्ये उपस्थित होणार आहेत. आणि या सर्वांच्या उपस्थितीत आमच्या संघटनेचे जे काही ज्येष्ठ बुजुर्ग असे आमचे नेते आहेत संघटनेचे, ते नेते सर्वंकष संघटनेबाबत त्यांना मार्गदर्शन संपूर्ण कार्यकर्त्यांना करणार आहेत. यामध्ये सर्व राज्य कार्यकारिणी सदस्य, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, त्याचप्रमाणे सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष, त्यामुळे तालुक्यामध्ये काम करणारे आमचे कार्यकर्ते या सर्वांचा समावेश यामध्ये करून घेतला जाणार आहे. आणि हा दिवसभर साधारण 10 ते 5 या वेळामध्ये हा कार्यकर्ता शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होतो आहे. आम्हाला खूप त्यामुळे आनंद होतो आहे की संपूर्ण कोकण विभागाचा मेळावा आम्ही इथं आयोजित करून संपूर्ण आपल्या कोकणातले जे शिक्षक संघटनांचे जे कार्यकर्ते आहेत ते इथं उपस्थित राहून या मेळाव्याचा संपूर्ण माहितीसाठी उपयोग करून घेणार आहेत. धन्यवाद. या कार्यक्रमाचं ठिकाण आपली प्राथमिक पतपेढी जी आहे या पतपेढीच्या हॉलमध्येच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कार्यक्रमासाठी आमच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष सन्माननीय विजयजी कोंबे, त्याचप्रमाणे आमच्या राज्य कार्यकारिणीचे महासचिव सन्माननीय राजनजी कोरगावकर, त्याचप्रमाणे आपले शिक्षक नेते सन्माननीय उदयजी शिंदे, त्याचप्रमाणे कोकण विभागीय अध्यक्ष सन्माननीय रुपेश जाधव आणि त्याचप्रमाणे राज्यभरातून जे काही राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत तेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आहे, त्याच्यामुळे या शिबिराला आपल्या 5 जिल्ह्यातील तालुका शाखांमध्ये कार्यरत असलेले तालुका अध्यक्ष सचिव, जिल्हा शाखेमध्ये जिल्ह्याचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि त्या जिल्ह्यातले राज्य पदाधिकारी असा मर्यादित संख्येमध्ये हा प्रशिक्षण शिबिर आहे. कारण
संघटना आणि चळवळ या विषयाच्या संदर्भामध्ये संघटनेमध्ये नवनवीन जे बदल येत असतात, शासन स्तरावरचे जे काही शासन निर्देश आदेश बाहेर पडत असतात, शाळा स्तरावर काम करत असताना आमच्या सर्वसामान्य शिक्षकांना ज्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत तिथे कुठेतरी राज्यपालासाठी हे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर होतं आहे. आणि या शिबिरामध्ये संघटनेचा चळवळीचा कार्यकर्ता कसा असावा, शिक्षक समिती कशी घडली आतापर्यंत, त्यानंतर शासन निर्णय कोणकोणत्या प्रकारचे निर्गमित झाले आणि त्या शासन निर्णयामध्ये विद्यार्थी आणि शाळांसंदर्भामध्ये नेमकी भूमिका शासनाची काय आहे ती सर्वसामान्य शिक्षकांपर्यंत कधीकधी पोचत नाही. मग त्या संदर्भामध्ये असलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना उद्बोधन करणं आणि याचबरोबर शाळा स्तरावर जो चार्ज अधिकारी म्हणून शिक्षक म्हणून काम करतोय, कारण आपल्याकडे RT ॲक्टप्रमाणे उच्च श्रेणी मुख्याध्यापक आता मंजूर पदं नाहीत, कमीच आहेत आणि जे आहेत ते आता सेवानिवृत्तीनंतर ती लॅप्स होत आहेत. त्याच्यामुळे जो सेवाज्येष्ठ शिक्षक आहे, जो त्याच्याकडे शाळेचा चार्ज आहे, तर शाळा स्तरावर काम करत असताना वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. तत्कालीन समस्येवर काय नेमकं भूमिका शिक्षक म्हणून त्या मुख्याध्यापक म्हणून त्या शिक्षकांनी बजवायची असते आणि अशा वेळेला संभ्रम असतो. त्यामुळे कुठेतरी शिक्षकांना अडचणीच्या समस्या निर्माण होतात. मग ह्या सगळ्या विषयांवर मार्गदर्शन हे या शिबिरामध्ये होणार आहे. या शिबिरात आता आमचे जिल्हाध्यक्ष स्वतः जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस सर हे या संपूर्ण शिबिराचे स्वागताध्यक्ष आहेत, कारण आपल्या सिंधुदुर्गाला हा बहुमान मिळालेला आहे. आणि त्याच्यामध्ये राज्याचे नेते उदयजी शिंदे, राज्याध्यक्ष विजयजी कोंबे हे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या जिल्ह्यातील ज्येष्ठ सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भाई चव्हाण सर असतील, आदरणीय चंद्रकांतजी अनावकर असतील, हे सुद्धा या संपूर्ण शिबिराला उद्बोधन करणार आहेत. आणि या सगळ्या शिबिराचा एकच फक्त उद्देश आहे, कारण याच्या अगोदर सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये शिबिर झालेलं होतं, अकोल्यामध्ये झालेलं होतं, अमरावतीमध्ये झालेलं. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे जे काही वेगवेगळे प्रभागीय प्रशासकीय प्रभाग आहेत त्या प्रत्येक प्रभागामध्ये हे शिबिर संपन्न झाले. फक्त कोकण विभागामध्ये ह्या वर्षी ते संपन्न झाले नव्हतं आणि म्हणून कोकण विभागाचा ते कार्यकर्त्याचं शिबिर हे 26 ऑगस्टला ओरोसला कैलासवासी दसी सामंत सभागृह शिक्षक पतपेढी ओरोस या ठिकाणी आयोजित केलं आहे. त्याच्यामुळे या संपूर्ण शिबिराला कुठल्याही प्रकारचे लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पदाधिकारी यांना निमंत्रित केलेलं नाही, कारण हा फक्त संघटनात्मक कार्यक्रम असल्यामुळे संघटनात्मक कार्यकर्त्यांना, चळवळीतील शिक्षक कार्यकर्त्यांना कुठेतरी ते उद्बोधन होण्यासाठी हे शिबिर आहे.